नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 17 जानेवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट आल्यानंतर व्हिडिओवर पाहता येईल. चला तर प्रश्न क्रमांक पहिला आहे. कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2026 पासून 8वा वेतन आयोगाला सुरुवात होणार आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे, 7वा वेतन आयोग हा कोणत्या वर्षी स्थापन झालेला होता? तर फेब्रुवारी 2014ला 7वा वेतन आयोग लागू झालेला होता आणि 8वा कधी होणार आहे? 2026ला. समोरचा प्रश्न क्रमांक 2. 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे आयोजित होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केलेला आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. जगभरातील 65 चित्रपट येथे प्रदर्शित होणार असलेले असून त्याचे अध्यक्ष आहेत आशुतोष गोवारीकर आणि डायरेक्टर कोण आहेत? सुनील सुखतनगर. आणि कुठं आयोजित केलेला आहे? तर तो छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा पॉईंट आहे, हे आयोजन कुठं होणार आहे? नाद ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत मराठवाडा आर्ट अँड कल्चर फिल्म फाउंडेशनच्या वतीने हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याला सहकार्य कोणाचं आहे? केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय तसेच NFDC व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. कुठं करण्यात आलेला आहे? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. समोरचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीरित्या डॉकिंग करण्यात आलेलं आहे? काय करण्यात आले आहे? डॉकिंग करण्यात आलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ए आणि बी म्हणजेच चेसर आणि टार्गेट हे 2 उपग्रह इस्रोच्या माध्यमातून डॉकिंग करण्यात आलेले आहेत. समोरचा प्रश्न क्रमांक, त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट. स्पेडेक्स डॉकिंग प्रयोग यशस्वीरित्या पार करणारा भारत हा 4था देश बनलेला आहे. इस्रोचा हा महत्त्वाचा प्रकल्प असून 16 जानेवारी 2025ला याचा यशस्वी झालेला आहे. यामध्ये 2 लहान उपग्रहांचा वापर करून अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये US, रशिया आणि चीननंतर भारत हा 4था देश ठरलेला आहे. त्याचं प्रक्षेपण 30 डिसेंबर 2024 रोजी झालेलं असून 16 जानेवारीला हा यशस्वी डॉकिंग करण्यात आलेला आहे. रॉकेटचे नाव काय आहे? PSLV-C-60 द्वारे ह्याचं प्रक्षेपण झालेलं आहे. यातील 2 उपग्रह SDX-01 हे आणि SDX-02 हे टार्गेट 2 उपग्रह आहेत. यापैकी 220 किलो वजनाचे 2 स्पाडेक्स उपग्रह असून त्याचं प्रक्षेपण कुठून झालेलं आहे? तर श्रीहरिकोटा येथून. समोरचा प्रश्न क्रमांक आहे 4. भारताने स्पेस डॉकिंगसाठी कोणत्या प्रक्षेपणाचा वापर केलेला आहे? त्याचं उत्तर आपण आताच पाहिलेलं ऑप्शन क्रमांक ए, PSLV-C-60. समोरचा प्रश्न क्रमांक 5. राज्यात 2022 मध्ये लागू झालेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मार्च 2025 पर्यंत याची मुदत असणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 6. फेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे कोणाकडून घेतलेलं नसून भारताने हे स्वतः विकसित केलेलं तंत्रज्ञान आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 7. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अरुण मिश्रा यांची. समोरचा प्रश्न क्रमांक 8. भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, शीतांशु कोटक यांची फलंदाजी प्रशिक्षण म्हणून निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 9. अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केलेली आहे? कशासाठी? अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
बी. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरामध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. केरळ हे सर्वाधिक इंटरनेट वापरामध्ये 1 नंबरला असून गोवा हे 2 नंबर आणि महाराष्ट्र हे 3 नंबरला आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 11. कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धबंदीची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हमास आणि इस्रायलमध्ये अमेरिका आणि कतारने मध्यस्थी करून युद्धबंदीची घोषणा केलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 12. आतापर्यंत भारत देशाआधी खालीलपैकी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वी केलेले आहे? तर अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांनी आपल्या भारताच्या अगोदर केलेला असून भारत हा चौथा देश ठरलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 13. अलीकडे बातम्यांमध्ये आलेल्या ग्रीन रूम्स कोणत्या देशाशी संबंधित आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. युक्रेन. युक्रेनशी संबंधित काय आहे? ग्रीन रूम्स. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच UNDP आणि डेन्मार्क सरकारने अलीकडेच युक्रेनमध्ये ग्रीन रूम्स लॉन्च केलेला आहे. या ग्रीन रूम्सचे काही विशेष सुसज्ज जागा आहेत जी पोलीस अधिकारी आणि बाल वाचलेले आणि गुन्ह्यांचे साक्षीदार यांच्यातील संवाद सुलभ करणार आहेत. हे मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीवर विश्वास निर्माण करण्याचं ह्याचं ध्येय आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. ई कचरा व्यवस्थापनावरील सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच COEचे उद्घाटन कोणाच्या हस्ते कुठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. CMET हैदराबाद मध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. द सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी म्हणजेच EMAT ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. ती पुणे, हैदराबाद आणि त्रिशूर येथे 3 R&D या प्रयोगशाळा चालवणार असून जी गंभीर इलेक्ट्रॉनिक सामग्रीवर लक्ष केंद्रित करणार आहे. CMAT ही हैदराबाद प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि धोरणात्मक साहित्य विकसित करण्यासाठी CMATच्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन ई-वेट्स मॅनेजमेंटचे उद्घाटन PPP अंतर्गत विविध इलेक्ट्रॉनिक घटकांसाठी रिसायकलिंग तंत्रज्ञानाचे अग्रगण्य समर्पित असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले नेव्हिगेट भारत पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे? कोणतं? नेव्हिगेट भारत पोर्टल. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेव्हिगेट पोर्टलचं सुरू केलेलं आहे. समोरचं आहे त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. ज्यात नेव्हिगेट भारत न्यू मीडिया विंगचे द्विभाषिक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये नेव्हिगेट भारत एक एकीकृत गेटवे म्हणून काम करणार असून जे सरकार संबंधित व्हिडिओ होस्ट करणार आहे. विकासात्मक उपाय आणि नागरिक कल्याण उपक्रमांमध्ये सहकार्य आणि सुलभ करणार आहे. नेव्हिगेट भारत प्लॅटफॉर्म हे वापरकर्त्यांना परस्परसंवादी इंटरफेससह सामग्री शोधणे, प्रवाहित करणे, सामायिक करणे आणि डाउनलोड करणे अशा विविध स्रोतांकडून माहिती पुनर्प्राप्ती सुलभ करणे, मीडिया आणि सार्वजनिक धोरणांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ सक्षम ठरणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. संयुक्त नौदल लष्करी सराव समुद्र लक्ष्मण हे कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला गेला होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारत आणि मलेशिया दरम्यान समुद्र लक्ष्मण हा लष्करी सराव आयोजित केला गेलेला होता. समोरचा आहे काही महत्त्वाच्या झालेल्या परिषदामध्ये आपण पॉईंट पाहून घेऊ. पहिला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ॲक्शन समिटमध्ये पॅरिस हा फ्रान्समधील 10 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे 28वी राष्ट्रकुल संसदीय परिषदेमध्ये 2026चे यजमानपद भारत भूषवणार आहे. समोरचा आहे 22वी भारतीय उद्योग महासंघ बैठक चेन्नईमधील तामिळनाडूमधील चेन्नई येथे 17 ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान पार पडलेली आहे. समोरचा आहे 20वा IISS
मनामा संवाद हे बहरीनमध्ये 6 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान झालेला आहे. समोरचा आहे जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद 2024 ही चेन्नईमध्ये 4 ते 6 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेली होती. समोरचा आहे इंडिया ग्लोबल फोरमच्या मिस मिडल ईस्ट अँड आफ्रिका 2024 मध्ये दुबईमध्ये झालेला आहे. समोरचा आहे पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद ही नवी दिल्लीमध्ये 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. समोरचा आहे इंडिया मोबाईल काँग्रेस 2024चं नवी दिल्लीमध्ये 15 ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान पार पडली. समोरचा आहे लीडरशिप समिट 2024 ही गुवाहाटीमध्ये 19 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान पार पडलेली आहे. तर मित्रांनो, हे होते 17 जानेवारीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या करंट मित्र या एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट मिळून जाईल.